भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड धर्म आणि धम्म। एक, धर्म म्हणजे काय? धर्म हा एक अनिश्चित शब्द असून त्याचा एक ठराविक असा अर्थ नाही। तो शब्द जरी असला तरी त्याचे अनेक अर्थ आहे। याचे कारण असे की धर्म हा निरनिराळ्या अवस्थातून गेलेला आहे। प्रत्येक वेळेची मान्यता किंवा अर्थ तिच्या मागील किंवा पुढील अवस्थातील अर्थाशी समान नव्हती। प्रत्येक अवस्थेमध्ये त्या मान्यतेला आपण धर्म असेच म्हणत राहिलो। धर्माचा आशय कधीही निश्चित असा नव्हता, तो वेळोवेळी बदलत गेलेला आहे। एक वेळ अशी होती की वीज, पाऊस, पूर इत्यादी ज्या घटनांचे कार्यकारण भाव आदिमानवाला स्पष्ट करता येत नसत, तेव्हा त्यांच्या निग्रहाच्या नावाने तो जे काही चमत्कारिक प्रयोग करीत त्यांना जादू म्हणत। प्रारंभी धर्म आणि जादू ही एकाच गोष्टीची दोन नावे होती।